नाशिकमधील पंचवटी विभागामध्ये मागील काही दिवसापासून पाणी पुरवठा अनियमित तसेच कमी दाबाने व नियोजित वेळेपेक्षा कमी वेळ पाणी पुरवठा होत असून परिसरातील नागरिकांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। नाशिक परिक्षेत्रामध्ये गेल्या 2 महिन्यांमध्ये पुरेसा पाऊस पडलेला असून जिल्ह्यातील अनेक धरणे भरलेले आहेत। असे असताना देखील शहरातील नागरिकांना महत्त्वाचा व संवेदनशील असलेला पाणी प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे। यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज पंचवटी विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र नवनिर्माण सेना पंचवटी पूर्व विधानसभा मतदारसंघ पंचवटी आमच्या सगळ्या पंचवटी प्रभागात पाण्याची इतकी खराब परिस्थिती आहे का पाणीच येत नाही। आणि ह्या वर्षी इतका भरपूर पाऊस झालेला आहे की सगळं धरण गंगापूर डॅम, आळंदी डॅम सगळे डॅम भरलेले आहे आणि जायकवाडीचं धरणसुद्धा संभाजीनगरचं भरलेलं आहे। तरी नाशिक शहराला एवढं गंगापूर डॅम भरलेलं असतानासुद्धा पाणी येत नाही। आणि नाशिक शहराच्या जेवढ्या पण आपल्या टाक्या आहेत, टाक्या पूर्ण भरलेल्या आहेत पाण्याच्या आणि ते पाणीसुद्धा येत नाही प्रभागात पूर्ण ठिकाणी। आणि महापालिकेचं काही अधिकारी किंवा टँकरवाल्यांचे काही लागेबंदे आहेत का काही? का बरं पाणी देत नाही? पाणी जास्त फोर्स प्रभाग क्रमांक 4, 5, 6, 7 पूर्ण पंचवटी परिसरामध्ये पाण्याची गंभीर समस्याबद्दल आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बऱ्याच वेळा कॉल केला, संपर्क केला। त्यांच्याकडनं इंजिनियर पाठवले गेले। इंजिनियरांचं उत्तर असं होतं की आम्ही गणपतीच्या कार्यक्रमामध्ये होतो, त्यामुळे आम्हाला काम करायला जमलं नाही। आपण त्यांना मेसेज टाकतो त्याचंही ते फॉलोअप घेत नाही। आणि त्या उपर बरेचशा म्हणजे जे मोरे म्हणून इंजिनियर होते त्यांच्याकडनं तर मला असं उत्तर भेटलं की आम्हाला आमचे घरचे कामं नाही का? सांगायचा जबाबदार अधिकारी जर हे आहे तर यांचे घरचे कामं महत्त्वाचे का प्रभागातल्या समस्या महत्त्वाच्या? त्या अनुषंगाने आम्ही त्यांचा पाठपुरावा केला, बऱ्याच वेळा त्यांना रिक्वेस्ट केली। पण आता कंडिशन अशी झालेली की वार्डामध्ये पंचवटी परिसरामध्ये कुठेही पाणी म्हणजे येत नाही, अगदी करंगळीपेक्षा बारीक धार येते। त्यामुळे बऱ्याचशा लोकांना पाणी मिळत नाही। पाणी न मिळाल्यामुळे बऱ्याचशा लोकांना मी माझ्या बंगल्यातनं बोरने पाणी दिलेले, बऱ्याच ठिकाणी आम्ही टँकरही पाठवले गेले। आणि या सर्व जाचाला कंटाळून आज सर्व नागरिकांचा रोष व्यक्त करण्यासाठी आम्ही महापालिकेच्या विभागीय आयुक्तांना निवेदन देत आहोत व त्यांना जनतेचा तारावाला नगर लांबखेडे मळ्यामध्ये आजूबाजूच्या परिसरात पाण्याची इतकी गंभीर समस्या झाली। महिलांचे रोज फोन येतात, रोज 20-25 घरांचे कंप्लेंट येत आहे। आम्ही महापालिकेला वारंवार फोन करत असतो तरीसुद्धा त्याच्यावर कोणी काही ॲक्शन घेत नाही आहे। आता सध्या प्रशासकीय राजवट लागू असल्यामुळे नगरसेवक नसल्यामुळे भरपूर समस्या उत्पन्न होत आहे। महिला आमच्याकडे खूप आशेने येतात, त्यांना पाण्याचं इतकं फेस करावं लागतं आहे की पर्याय नसल्यामुळे आम्हाला आज महापालिकेत धडक द्यावी लागली। आता जर कधी आमचं मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही ह्यापेक्षाही मोठ्या तीव्र आंदोलन इथे घेणार। सगळ्या महिला आमच्यासोबत आहे आणि महिलांना पाण्याचा तर खूप फेस करावाच लागतो आहे, पण आता महिला खूप चिडलेल्या आहे। नितीन अहिरराव, अक्षरा घोडके, कविता कुलकर्णी, कृष्णा धात्रक, आकाश निकम, अश्विनी बैरागी, सागर अंदरुणकर, रमेश मोरे, राहुल शिंदे, सुमित शेलार, प्रशांत शेळके तसेच विभाग अध्यक्ष योगेश बाळकृष्ण दाभाडे आदी उपस्थित होते। अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, नाशिक।